जय जय रघुवीर समर्थ. मामाच्या घरी पारायण चालू आहे, पण एका गोष्टीची खूप उणीव जाणवली. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरती. संध्याकाळची वेळ झालेली आहे. दिवसभर एवढं ऊन असते, पण संध्याकाळी गावाकडे वातावरण खूप छान होतं. तर आदेश आणि आजोब इथं दोघांचं खेळायचं चाललेलं आहे. बॅट बॉल खेळतात दोघ जण, अगदी रमून गेले. संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता पारायण चालू होतं आणि सगळ्यांची कामाचे धांदल उडलेले असते. आता शेतकरी माणूस म्हटल्यानंतर जनावर वगैरे हे आलेच. तर गाईच्या धारा वगैरे दर्शा आहेत, म्हशी आहेत, तर त्याच्या धारा संध्याकाळी काढाव्या लागतात. त्याचं दूध डेअरीला जातं. तर मामींचं इथं धारा वगैरे काढायचं चालू होतं. आता सगळेजण घरात वाढल्यामुळे स्वयंपाकही जास्त होता. म्हटलं आता इथं भाजी आणि भात मी करून घेते. बाहेर या दोघांचं खेळायचं चालू आहे. या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. तसं आजूचं सगळ्या सोबतच जमतं, प्रत्येकाला ऍडजस्ट करून घेतो तो. मी आतलं काम करेपर्यंत बाहेर दिव्याने इथं पूजेची मांडणी करून घेतली. मामीने जनावरांचं पाहिलं तोपर्यंत सगळ्यांनी एक एक काम करून घेतलं, म्हणजे कसं कामाचा लोड येत नाही. आणि इथं क्रेट ठेवलाय, कारण इथं दिवा लावलेला आहे आणि वाऱ्याने दिवा विझतो, त्यामुळे तिथं कॅरेट ठेवून असं झाकून ठेवलेलं आहे टॉवेल. आता इथं शेजारची मंडळी सगळेजण पोते ऐकायला येतात, पण सुरुवातीला काही सगळेजण नसतात. पोती चालू झाली का एक एक जण यायला चालू होतं. हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. आज या ठिकाणी माझे आजोबा, मी त्यांना आबा म्हणायचे, पण ते असायला पाहिजे होते, कारण त्यांना ग्रंथ पोथी हे ऐकायला फार आवडायचं. कितीही लांब असू देत सायकलवर ते जायचे. त्यांचं वय 70 झालेलं होतं, तरी 5-5, 6-7 किलोमीटर ते सायकल चालवायचे. आता गावात ग्रंथ चालू असू देत किंवा घरा शेजारी कुठेही असलं तरी ते मला घेऊन जायचे. म्हणायचे तेवढे 4 शब्द कानावर चांगले पडते. त्यांच्यामुळेच मला आता ग्रंथ वाचायची आवड निर्माण झाली. हरे कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तया करिता पुण्यराशी. नमस्कार ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म श्री रुक्मिणी पांडुरंग पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कोणी अंतरी त्रास आपला ऐसे करी ऐसी गोड कथा तुझी तरी तारी तानी जना समजता हे म्हणजे भगवंता म्हणजे काही आपण दारून म्हणजे जगाला धरणार तू एक म्हणजे कृष्ण भगवंता म्हणजे तू काय करा म्हणजे आनंद सणात करावा आम्हाला. अशा गोपिका बोलत होत्या